तर नमस्कार मंडळी, सुप्रभात आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलवरती पण ट्रॅव्हल विथ आहे. आणि आज आपण जात आहोत द्वारकाधीश मंदिरला, जे की नवीन ओपन झाले, लोकेटेड आहे चंदन सारच्या इथे. तर पूर्ण जर्नी तुम्हाला आम्ही दाखवू कसं काय, आणि इंटिरियर पण दाखवू काय आहे नक्की, आणि किती अवतार आहेत तेही दिले. ते मी शॉर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला नंतर देईल. तर मंडळी आपण निघालो आहोत. कॅमेराचा अँगल समजत नाहीये, हेल्मेट खूपच वजन होतं. आपण ट्राय करू की स्टेशनवर जायचं असं ठरवू. आम्ही दोघं जण आहोत सध्या तरी. पण खाली खाली चाललंय माझ्या डोळ्यावर, हे बाबा उठ ना खाली. पण एकदा व्हिडिओ चेक करूया आणि मग 1-2 मिनिटांनी लगेच निघू. माझ्यासोबत आज ज्ञानदादा आहेत, आपले सपोर्टर. व्हिडिओ बनवायला खूप सपोर्ट आहे. फुल रेडी, बॅकपॅक एकदम, ट्रायपॉड वगैरे. आणि आता वाजलेत 7 वाजायला आलेत. निघायचं होतं 6 वाजता. आज ज्ञानदादामुळे नाही, आज माझ्यामुळे लेट झालाय. निघूया. आणि आय थिंक सो आर्जूच्या मार्गाने, म्हणजे जीवदानी रोडवरनं आम्ही जाऊ शक्यतो. स्टेशनवरनं, चला स्टेशनवरनं पण जाऊ शकतो. तर आम्ही ट्राय करतो स्टेशनवरनंच जायला. तुम्हाला पण सर्व सांगू काय कसं आहे. आपण ॲक्च्युली प्लॅन झालेला 6 वाजता निघायचा, आणि मीच सांगितलं होतं, त्यांनी परत डबल चेक केलं होतं नक्की किती वाजता निघायचं. तरी पण 6 वाजता. पण थोडासा उशीर, कारण फोनला चार्जिंग पण नव्हती. थोडी चार्जिंग केली आणि मग निघालो. आणि आता आपण प्रॉपर विरार स्टेशनला आहे. ही पोलीस चौकी आहे इकडे पाठी. तर तुम्ही जर पोलीस चौकीच्या इथे उतरला तर तुम्हाला थोडं आय थिंक पुढे चालावं लागेल. आणि बाबो इकडनं आलं आणि भेटी ट्राफिक बघा. आता मला टाकायलाच लागेल गाडी कशी तरी इकडे. विरार स्टेशनवरनं जिथून मी दाखवलं, तर तिकडनं तुम्ही जरा पुढे आलात तर तुम्हाला इकडे रिक्षा स्टँड भेटेल आहे. शेवटी चंदन सारला वगैरे इकडनं रिक्षा जातात. हे बघा इथे राईट साईडला रिक्षा स्टँड आहे. आय थिंक सो इकडनं फेअर असेल 20 रुपये. बट शेअरनी गेलात तर तुम्हाला बाहेर उतरावं लागेल, आणि बाहेर उतरून खूप आतमध्ये चालायचं आहे. मग दाखवतो मी कुठून चालायचं ते. चला तर मग आपण डायरेक्ट पुढे भेटू. हा जो आहे 5 पायरीचा गेट आहे, या साईडला पण मंदिर आहे ना. पेट्रोलचं आहे पेट्रोल पंप. बघूया आपण, भरलं तर भरलं, नक्की येताना बघूया आपण. तसं एवढं काय लांब नाही आहे. आय थिंक आमच्या इकडनं 11 किलोमीटर आहे. पुनलपाड्यातून बघितलं तर 11 किलोमीटरच आहे. बोललो मग येताना टाकतो, टाइमपास न करायला. मला त्याच्यात गर्दी नसावी म्हणून आम्ही लवकर निघालो. बघू इकडून बाजारातून कोणाला तरी विचारावं लागलं. पक्का ना? किती मिनिटं? इकडनं आत जायचं. रस्ता असा खराब आहे बाबा. आणि इकडनं आय थिंक अर्धा तास चालायला लागेल. तर चालत तुम्ही रिक्षाने शेअर चालत यावं लागेल. त्यापेक्षा जर ग्रुपने येत असाल तर हे तुम्हाला बेटर पडेल. 50 रुपीज पर हेड. आय थिंक 200 रुपयेच घेतात डायरेक्ट. ते माझा खुलखुला होत रे बाईक. माझा हेल्मेट तर खाली येतो, त्याला पकडून ठेवायला लागतं. तिथं हँडल नाही पकडलं. हे दादांना विचारूया का? काका मंदिर इकडेच आहे का नवीन? द्वारकाधीश मंदिर इकडेच आहे का? पुढून आहे का? हे मंदिर आहे बघा समोर आहे. अच्छा इकडनंच आहे ना. पण हे रस्ता बरोबर पडेल तुम्हाला. मग हे असं फिरून जाणार पूर्ण? इथून असं फिरून जायचं, म्हणजे हा थोपण थोडं लांब हा जवळ पडेल मेन राहिलं. पुढचा लेफ्ट. हा नाही सरळ जायचं. हे डोंगर आहेत ना, हा हा. आपला रेल्वेचा ब्रिज नवीन आला अच्छा, रेल्वेच्या ब्रिजच्या इकडे चढायचं नाही. हा, त्याच्या आधीच नाही, पार करून जायचं. पार करून आहे. पहिला लेफ्ट पण कोणी सांगा कोणाला. थँक्यू काका. काकाने थोडी माहिती दिली आपल्याला. आपण चुकीचा टर्न मारलाय. हे ज्ञान काय रे बाबा. अच्छा, पार करू. ठीक आहे चालेल. इकडनं आहे का रस्ता? जाऊया.
यहाँ से कहाँ पे, यहाँ पे वो ड्राइविंग टेस्ट लेते हैं पक्का. पण लेफ्ट मारला आरटीओ जवळच आहे का, आरटीओचं ऑफिस इकडे आहे, आरटीओ आहे इकडे. आमची करंट पोझिशन बघा कुठे, आणि लेफ्टला दाखवते द्वारकाधीश टेम्पल विरार, आणि लेफ्टला बघा काय आहे. गुगल मॅप्सवाले ना खरंच पुन्हा एकदा हरवून परत चाललोय. वा वॉट अ सनराईज यार, बघा तुम्ही. पुन्हा एकदा रिटर्न मारून परत चाललोय. बघितलं का गुगल मॅप्स कुठं दाखवत आहे मित्रांनो. गुगल मॅपच्या भरोश्यावर तर येवत नाही का गुगल मॅपच्या. आपण ब्रिजवरनं जाऊ, पाहिजे युटर्न मारू, ते परवडेल आपल्याला त्या खड्ड्यातून वगैरे जाण्यापेक्षा. काय व्ह्यू आहे, एक नंबर. ओ माय गॉड, हा व्ह्यू तर कधी बघितलंच नाही तुम्ही. वा वॉट अ व्ह्यू, वॉट अ जबरदस्त व्ह्यू आहे. तुम्ही पण यावर एन्जॉय करा, पण सकाळी यावं लागेल तुम्हाला. मारायचं लेफ्ट मारला. काय लिहिलंय रे वरती, हा इथेच आहे द्वारकाधीश. लेफ्टला येऊन तुम्हाला यायचं आहे, लेफ्ट मारला कुंभारपाडा, एक्झॅक्टली कुंभारपाड्यावर लेफ्ट मारा. बर्फपाड्याच्या पुढे जे नवीन ब्रिज बनलाय ना गाड्यांसाठी रेल्वेचा, तिकडनं लेफ्ट मारून या. गेटवर पोचलोय, एकदम भारी. जरा बघूया आपण, पाणी बिणी लागले. गाडी इकडेच लावायला लागेल. फायनली भेटलाय. कसं वाटतंय तुला, फायनली भेटलं. दोनदा याने लेफ्ट मारवलं मला भावानं. काय करू मी, तू कायच करू शकत नाही. गुगल बाहेर राहू. सो मित्रांनो फायनली पोचलोय. दोनदा चुकलो होतो आम्ही. बघू शकता परिसर, आणि ही मोठी पार्किंग आहे पाठी, दिसत असेल, फुल पार्किंग आहे. आणि हे विवा इन्स्टिट्यूटचं कॉलेज आहे, कुठचं आहे कसं आहे. आणि हा आपला मॅपवाला, मी सांगतो करून सर्वीकडे मला दोनदा लेफ्ट मारून आणि दोनदा चुकलो आहे मी. तर चला पुढे आपण भेटू. ट्रायपॉड काढतोय, काढ ना आता. काय हा काढलाय. आता निघूया आपण सेट करून. मस्त चालू होतं बोलतो त्याचं. आता 24 तास कोण बोललं रे मला. अरे गुगल मध्ये हा बोलतो 24 तास ओपन असतं. तुला दाखवते, थांबा. 9 वाजता उघडतं. खूप वेळ झाला आता आम्हाला येऊन भेंडी. वाजलेत आत्ताशे 8:25. दोघं जरा विटॅमिन डी घेतो. काय करणार, 9 वाजता चालू होतं. सो ते सर्व लाईनीत उभेत बघा कशी. असं वाटतं असं जसंच गेट उघडेल ना, असं वाटतं मॅरेथॉन चालू होईल. तुला काय वाटतं, तू पण जाणार धावत. ते लाईन लावलं इकडे, लेडीज आणि जेंट्स 2 लाईन आहेत. तुम्हाला यायचं असेल तर लवकर या. फायनली नंबर आलाय, जातोय वरती. फायनली, पण हा मेन गेट ओपन नाही केला आहे. इकडे सगळे स्कल्पचर आहेत. हे 24 अवतार आहेत विष्णूजींचे प्रत्येक स्तंभावर. गणपती बाप्पा मोरया. बघा हनुमानजी, सर्व 24 अवतार दिले तिकडे, सर्व पूर्ण स्तंभावर. ज्ञान भाई आतमध्ये जाई, शॉर्ट्स घेतो काहीतरी.
प्रसाद दिलेली आहे इकडे. प्रसाद पण काजू किसमिस. तर चाललोय खाली जाऊया आणि मग थोडं एक्सप्लोअर करू आजूबाजूला, कारण मागाशी भेटलं नाही काय एक्सप्लोअर करायला. लाईन बघू शकता केवढी आहे. आता फ्रीच आहेत आपण, आजूबाजूला जरा बघू कसं आहे. त्या साईडला नदी आहे वाटतं. इकडे नदी आहे, नदी आहे की तलाव आहे माहिती नाही, नदी आहे. हा काय करते भाई? आणि जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा म्हणजे देवळाचे एक फेरा माराल तेव्हा श्रीकृष्णजींचे 108 नावं इथे दिलेले आहेत. तर तुम्ही पूर्ण जर बघितलं 108 नावं आहेत. बघूया. शिवलिंग आहे, शिवलिंग आहे, बघू शकता. आता शिवलिंगचे पण दर्शन झाले. ते शक्तिमाता मंदिर पण आहे या साईडला आहे. दिसत असेल पाठी तर ठीक आहे. खूप भारी मस्त वाटलं. आणि जसं तुम्हाला बोललो की 108 नावं श्रीकृष्णांची 108 नावं लिहिलेली आहेत इकडे कोरलेली, बघू शकता. ते बोर्डर लावलेले म्हणजे जसं की कृष्णाकुंड, दानघाटी, गोवर्धन सर्व लिहिलेलं आहे. ते काय काय आहे, मानसी गंगा वगैरे सर्व प्लेसेस आहेत. कुंडांची नावं लिहिली आहेत. अन्यवर, कुसुम सरोवर. कसं वाटलं भाई? मस्त नाही? चांगला अनुभव होता. मित्रांनो, माझं माउंटचं हेच गायब झालंय, माउंटच गायब झालंय. कधी पडलं तेच नाही. नशीब चावी नाही पडली हेल्मेट मधली. हे बघा, हे माउंटचं जे मेन माउंट असतो ना तोच गायब झालाय. नशीब लक्ष. आणि मस्त वाटलं, दर्शन एकदम मस्त झालं. डबल फिरलोय, डबल. देवाला पण दर्शन डबल घेतलेत, ते पण लाईन लावून. काय घेतले ते तुम्हाला सांगितलंय. फोटो काढू. माउंट भाईने माउंट हरवलं आपला. आणि हे जे आहे ना, हे समोर पूर्ण बांबूने बनवलेलं आहे. दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन. पूर्ण लाकडाने बनवलं आहे. म्हणजे काही आहे, म्हणजे इथे पूजा वगैरे होते वाटतं. हे बघा, पूर्ण लाकडाने बनवलं आहे, बांधून. इथे पूजा होते. आय थिंक सो पूजाच होत असेल. आणि ते लहान मुलांना खेळायला वगैरे पण आहे. जाऊया आता बाबा, निघूया. खूप उशीर झाला. आम्ही आलोय 7 वाजता, दर्शन चालू केलं 9:15 वाजता. जो झालं असेल तर जाऊया आपण आता. चल, थांबतच नाहीत भाईचे. एवढे फोटो काढले तर पण एका मिनिटाला एक फोटो काढतोय. मगाशी मी 1 मिनिट असाच उभा आहे. मला वाटलं काढले असेल 10-15, बघतो तर एकच फोटो काढून ठेवलाय भाईने. सांगतो नंतर, आवाज नाही ना. इकडे नाश्ता किंवा प्रसाद आहे, प्रसाद बोलू शकतो. बघा काय आता प्रसाद भेटला. प्रसाद बोलू शकतो, नाश्ता नाही, प्रसाद बोलू शकतो. आणि हा भाई भंडाऱ्यावरच आहे.
मित्रांनो दर्शन झालंय, एकदम नीटपणे दर्शन झालंय. बट याचं टायमिंग वगैरे तुम्हाला मी सांगतो लास्टला. पण एक याचं मंदिराचं वैशिष्ट्य सांगतो. जसं की गुजरातमध्ये द्वारकाधीश मंदिर आहे त्याचप्रमाणे या मंदिरात पण 56 सीड्या आहेत म्हणजे वर जायला. आणि बहुतेकशा लोकांना 10 अवतार माहिती असतील विष्णूंचे. तर सर्व अवतार दिलेत, एकूण 24 अवतार आहेत आणि ते प्रत्येक स्तंभावर कोरलेले आहेत. आणि जर तुम्ही प्रदक्षिणा माराल मंदिरला तर तुम्हाला समजेल की 108 नावं कृष्ण भगवानची 108 नावं सर्व दिलेली आहेत. तुम्ही एकदा या व्हिजिट करा. पण टाईम असा आहे की 9 वाजता उघडतं आणि ते पण जर गर्दी असेल सॅटर्डे संडे तर इकडे लाईन लावावी लागते आधी. लाईन लावली की मग 10 जणांना सोडतात गर्दीमुळे सॅटर्डे संडे. तर आपण आता निघूया, आपण आता निघतोय. हा व्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तर आम्ही आता निघतोय आणि आता आम्हाला वाजलेत 10:30 11 वाजायला आले. तर आपण आता निघूया. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर जय शिवराय, जय शंभूराज मित्रांनो. चला.